नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर नफ्या तोट्याचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका वस्तूची विक्री किंमत ही नफ्याच्या 16 पट आहे, तर शेकडा नफा किती असेल? मुलांनो पहा, आता हा प्रश्न शॉर्ट ट्रिकने आपल्याला कसा सोडवायचा आहे. मुलांनो, आपल्याला या ठिकाणी वस्तूची विक्री किंमत ही नफ्याच्या 16 पट दिलेली आहे, पण ज्याच्यासोबत अगोदर तुलना केलेली असते, अगोदर आपल्याला ते मानावं लागतं. समजा नफा आपण किती घेतला, ₹1 नफा घेतला, त्याच्यावरनं मुलांनो आपल्याला विक्री किंमत येईल. विक्री किंमत ही नफ्याच्या 16 पट सांगितली, म्हणून किती घेतली मुलांनो आपण ती 16x घेतलेली आहे. तर पहा मुलांनो, ज्यावेळेस आपण वस्तू ₹16 विकली थोडक्यामध्ये, तेव्हा आपल्याला ₹1 काय झाला, नफा झाला. मग आपण असं गृहीत धरू. तर त्यावेळेस आपली खरेदी किंमत किती असायला पाहिजे मुलांनो? मग या 16x मधून हा x काय करा, मायनस करा. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत किती मिळणार आहे? ₹15 मिळणार आहे, बरोबर. मग आपल्याला काय करायचं मुलांनो? आता खरेदी किंमत माहितीये, नफा माहितीये, तर आपल्याला शेकडा नफा त्यांनी विचारलेला आहे. शेकडा नफ्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, झालेला नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 करायचं असतं. झालेला नफा मला x आहे, त्याला भागिले खरेदी किंमत मुलांनो 15x, आणि त्याला गुणिले काय करायचं, 100 करायचं. x कॅन्सल झाले. आता या 100ला 15 ने डिवाइड करा. 15 एक 15, 15 सक 90 मुलांनो. 100 मधून 90 गेले, 10 उरले. 10ला भाग जात नसल्यामुळं काय द्यायचं, पॉईंट द्या. त्या ठिकाणी पुन्हा 100 झाले. 15 सक 90, पुन्हा त्या ठिकाणी एक शून्य घेतला, 100 होतील. 15 सक 90. म्हणजे अशा प्रकारे काय होणार आहे, 6 हा अंक पुन्हा पुन्हा येणार आहे, त्याला आपण रिकरिंग म्हणतो मुलांनो. मग अशा वेळेस 6.66% हा आपल्याला शेकडा नफा त्या ठिकाणी झालेला आहे. या प्रकारे शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा. धन्यवाद.